जय शिवराय, जय शंभूराजे. हा पहाटेचा सुंदर असा नजारा पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आम्ही सर्वजण आई कळसूबाईच्या दर्शनासाठी गेलो होतो. तर आता जो आमचा मुक्काम आहे, रतनगड आम्ही किल्ला पाहिला आणि रात्री रतनवाडी जे गाव आहे पायथ्यापाशी, या गावामध्ये रत्नेश्वर मंदिराला लागून मारुती मंदिर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. तर आम्हाला आमची राहण्याची व्यवस्था या मंदिरामध्ये झाली आणि प्रत्येक वेळी आम्हाला आमच्या संकटामध्ये साक्षात मारुतीराय आमच्या अडचणीला धावत असतात. तर आमची राहण्याची व्यवस्था रात्रीची त्या ठिकाणी झाली आणि बरोबर आम्ही पहाटे 3 वाजता उठून बरोबर 4:30च्या दरम्यान आम्ही किल्ले कळसूबाई म्हणजे आई महाराष्ट्रातील सर्वोच्च उंच शिखराच्या पायथ्यापाशी आम्ही पोचलो. त्यानंतरचा आमचा हा प्रवास. म्हणजे आम्हाला पटलं नाही की आम्ही 1.5 तासामध्ये म्हणजे 1.5 ते पावणे 2 तासाच्या आतच आम्ही किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर आम्ही पोहोचलो होतो. तर चला पुढचा आपण नजारा पाहणार आहोत सर्वोच्च शिखरावरील. प्रचंड असा वाऱ्याचा वेग, त्यात आणि दाट असं धुकं आपल्याला पाहायला मिळतं. तर आपण सर्वोच्च म्हणजे जो सगळ्यात टॉपचा जो भाग आहे, ज्या ठिकाणी आपल्याला आई कळसूबाईचं मंदिर पाहायला मिळतं, तर त्या शिडीपाशी म्हणजे आपण पोचलो आहोत आणि आपण इथून वर चढल्यानंतर आपल्याला आईंचं आपल्याला दर्शन होतं. म्हणजेच जवळजवळ 1.5 तासामध्ये आपल्या ग्रुपने हा असा कठीण टप्पा किंवा हे अंतर आहे 1.5 तासाच्या आतच आम्ही कव्हर केला. कारण आम्हाला हा पहाटेचा नजारा कोणत्याही परिस्थितीत चुकवायचा नव्हता. तर नेहमीसारखा आपला हा प्रवास म्हणजेच अगदी जबरदस्त झाला. म्हणजे जाताना आम्हाला एक प्राण्याचं सुद्धा आम्हाला दर्शन झालं. शिंगरू नावाचा काहीतरी मोठा प्राणी होता, तो आम्हाला पाहायला मिळाला. आणि जो बेस पॉईंट आहे कळसूबाई या सर्वोच्च शिखरावर जाण्यासाठी, त्या ठिकाणी आम्ही मस्तपैकी चहा घेतला बाली या गावामध्ये. आणि ह्या ज्या पाठीमध्ये शेड दिसतात, या शिडीवरूनच आपल्याला सर्वोच्च माथ्यावर आपण पोहोचलो. त्यामुळे आपला व्हिडिओ वरून सुरुवात होणार आहे आणि उतरताना आपण काही जे आपण रात्रीच्या वेळी किल्ल्यावर हे कळसूबाईच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचल्यामुळे आपल्याला उलटा हा प्रवास आपला होणार आहे. वर आल्यानंतर म्हणजे जे शिवभक्त असतात नेहमी या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत असतात की सूर्य उदय कधी होणार. आणि सूर्य उदयानंतरचा जो नजारा आहे इतका अद्भुत आहे. परंतु मित्रांनो, यावेळी धुकं इतकं भयानक होतं की आम्हाला 10-10, 15-15, अर्धा तास वाट पाहावं लागली. आणि आला की सगळ्यांच्या आरडाओरडा दंगा हा मात्र चालू राहणार. हा सूर्योदयाचा खेळ जो आहे किमान 1 तासभर आमचा चालला होता. सूर्य येणार जाणार, दंगा करणार, सूर्य येणार जाणार, असा जवळजवळ 1 तासभर हा निसर्गाचा खेळ आमचा चालू होता.
त्यात धाड धुकं जाणार, धुकं येणार आणि त्यात दव. त्यामुळं वारं तर इतकं भयानक होतं मित्रांनो. चला आई कौसाईंचं आपण दर्शन घेऊ. तर हे पहा, गडाच्या सर्वोच्च माथ्यावर आपण पोहोचलेलो आहोत. तर या ठिकाणी संपूर्ण जे बांधकाम आहे मंदिराचं दगडामधील आहे. समोरच आपल्याला डौलाने फडकत असणारा भगवा ध्वज चारी बाजूला आपल्याला पाहायला मिळतो. तर आई कौसाईंच्या चरणाशी नतमस्तक आम्ही होत आहोत आणि आशीर्वाद घेऊन आम्ही हा आमचा प्रवास पुन्हा सुखरूप व्हावं यासाठी आईच्या चरणी आम्ही प्रार्थना करत आहोत. तर एक मनामधला जो आनंद आहे की महाराष्ट्रातील सर्वोच्च उंच शिखर म्हणजे 1646 मीटर इतकं उंच शिखरावर आम्ही पोचलो आणि एक स्वप्नपूर्ती आमची पूर्ण झाली. कारण इतके किल्ले आम्ही केले, जवळजवळ 200च्या वरच किल्ले सर केले, परंतु आई कौसाईच्या या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी खूप वेळ लागला आम्हाला. तर आम्ही ते पूर्ण केलं. आणि हे पहा, एक साखळदंड आपल्याला पाहायला मिळतो की असं म्हणलं जातं की बाबा हा साखळी ओढली की आपली मनातील इच्छा पूर्ण होते. असे एका व्हिडिओमध्ये मी पाहिलं होतं म्हणून ते केलं. हे माझ्यासोबत आमची मेहना महेश आणि पोचलो. काय जाणवला सोडतो. आपल्याला देवीच्या मंदिराच्या समोर आपल्याला काही अशा वेगवेगळ्या प्रकारचे इतिहासाचे असणारे साक्षीदार आणि प्रेरणास्थान आपल्याला पाहायला मिळतात. तर हे पहा, माकडांचंही प्रमाण भयानक आहे, त्यामुळे आपल्या बॅगा झोपून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. हे पहा, निसर्गाचा सूर्यानंतर या धुक्यांचा खेळ पुन्हा चालू झाला. धुकं येत होतं, जात होतं, खरं इतकं भयानक धुकं की आपल्याला पुढचं दिसणारसुद्धा नाही. हा धुक्यांचा आणि या निसर्गाच्या खेळामध्ये आम्ही इतकं रमलो होतो की खूप आनंद झाला, आनंद मिळाला आणि एक स्वप्न पूर्ण आम्ही केलं. ते म्हणजे आई कौसाईच्या एवढ्या सर्वोच्च माथ्यावर आम्ही दर्शन घेतलं. प्रत्येकाची इच्छा असते. आता येणार तर यावेळी आमचे पिंटू भैया याने इतका अथांग असा दंगा केला की निसर्गाच्या या ऊन पावसाचा धुक्याचा इतका मनमुराद असा आनंद घेतला आणि त्यांच्यासोबतसुद्धा आम्ही सर्वजणांनी हा आनंद घेतला. तर मित्रांनो, कोळसुबा हे सर्वोच्च शिखर हे महाराष्ट्रातील सर्वोच्च उंच शिखर आहे आणि 1646 मीटर इतकी याची उंची आहे. 1646 मीटर म्हणजेच जवळजवळ 5400 फूट इतक्या उंचीवर असणारे हे पर्वत शिखर आहे. याला महाराष्ट्राचं एव्हरेस्ट म्हणून ओळखलं जातं. हे शिखर पहिल्यानं जय मल्हार.
तर आहे कळसुबाई हे सर्वोच्च जे शिखर आहे 1646 मीटर इतकं उंच आणि 5400 फूट इतक्या उंचीवर असणारे महाराष्ट्राचं माउंट एव्हरेस्ट म्हणावं लागेल. आणि हे शिखर आपल्याला अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर कळसुबाई आणि हरिश्चंद्रगड अभयारण्यामध्ये स्थित आहे. ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींच्या दृष्टिकोनातून हे अत्यंत लोकप्रिय ठिकाण हे पहा. आपल्याला असे सह्याद्रीचे दुर्गप्रेमींनी लावलेले वेगवेगळे लोगो आपल्याला पाहायला मिळतात. तर समुद्र सपाटीपासून